पाटील, देशाच्या सुरक्षेचा विषय आणि अत्यंत महत्त्वाच्या काही गोष्टी घेऊन आलो आहे. मी तुमच्यासमोर माहिती घेऊन आलो आहे. अपडेट राहणं आपल्याला फार महत्त्वाचं होतं या सगळ्या प्रकरणामध्ये, कारण आपल्याला माहिती आहे की 22 एप्रिलला पहलगाम या ठिकाणी आपल्या पर्यटकांवरती कायर, भिकारचोट, नपुंसक आतंकवाद्यांकडून आपल्या निशस्त्र असणाऱ्या पर्यटकांवरती गोळीबार केला होता. अगदी गावगुंड असतात ना, तशा प्रकारे ह्या लोकांनी हल्ले केले. कारण समोर ज्यांच्यावरती हल्ले केले ते त्या ठिकाणी फिरायला आले होते आणि खूप साऱ्या गोष्टींचं असं समोर यायला लागलं त्याच्यानंतर की हा हल्ला बॉर्डरवरती झाला नसेल तर बॉर्डरच्या आतमध्ये 200 ते 250 किलोमीटर आतमध्ये झाला आणि एवढ्या आतमध्ये येऊन हल्ला करणं हे स्थानिकांच्या सपोर्टशिवाय अजिबात शक्य नाही आहे. तशा प्रकारचे NIAचे चौकशी म्हणजे इन्व्हेस्टिगेशन सुरू झालं. काही गोष्टी समोर यायला लागल्या आणि जवळजवळ 350 ते 400 लोकांना आता काश्मीरमधल्या लोकांना उचललेलं आहे पोलिसांनी चौकशी करण्यासाठी. काही लोकांना सोडून दिलं, परंतु 10 ते 15 असे नमुने सापडलेत, हरामखोर सापडलेत, जे आपल्या भारताचं खातात परंतु त्यांच्या मनामध्ये पाकिस्तानबद्दल प्रेम असतं. अशा काश्मीरी लोकांना आता सध्या पकडलेले. महत्त्वाच्या गोष्टी आहेत. नरेंद्र मोदी, अजित डोवाल जे NSA आहेत आणि रक्षामंत्री असतील आपले राजनाथ सिंग, तिन्ही सेनाप्रमुख असतील, CDS असतील जे आपले चव्हाण म्हणून आहेत, आणि ह्या सगळ्यांची एक महत्त्वाची बैठक आज दिल्लीमध्ये पार पडली थोड्या वेळापूर्वी. ही बैठक याच्यासाठी होती की आर्मीची तयारी कुठपर्यंत आलेली आहे, जम्मू काश्मीरमध्ये म्हणजे POK जी काय LOC आहे, लाईन ऑफ कंट्रोल, त्या लाईन ऑफ कंट्रोल किती लांब आहे, म्हणजे किती लांब म्हणजे कशा प्रकारची त्या ठिकाणी तयारी आहे, तिथून किती आतपर्यंत आपली इंडियन फोर्सेस जाऊ शकते, कशा प्रकारे सगळ्या टेक्निकल गोष्टी या सगळ्या या मीटिंगमध्ये चर्चा करण्यात आल्या होत्या. ही कालच मीटिंग सांगण्यात आली होती की आज एक मीटिंग होती. आजची मीटिंग ही होमवर्क दिलेला पाठीमागच्या 22-23 तारखेला ज्यावेळेला नरेंद्र मोदी हे भारतामध्ये आले होते आणि आले त्यांनी एक मीटिंग केलेली. त्या मीटिंगनंतर सगळ्यांना काम दिलं होतं की तुम्ही हे काम करा, तुम्ही ते काम करा. सगळ्यांना एक जबाबदारी दिली होती. त्या जबाबदारीचं रिव्हिजन करणारी ही आजची मीटिंग घडली. याच्यानंतर उद्याची मीटिंग आहे ती RBI सोबत मीटिंग आहे. RBI असेल, फायनान्स मिनिस्टर असतील, की जर युद्ध झालं तर या युद्धामध्ये कशा प्रकारचे आपल्या भारताला नुकसान होईल, शेअर मार्केटवरती काय परिणाम होईल, महागाईवरती काय परिणाम होईल आणि हे युद्ध किती दिवस चाललं तर कशा प्रकारे या देशाच्या अर्थव्यवस्थेवरती परिणाम होईल, ह्या सगळ्या गोष्टीवरती उद्या मीटिंग आहे. त्याच्यानंतरची आणखी एक फायनल मीटिंग असेल इंडियन आर्मी म्हणजेच पूर्ण आर्मीसोबत, आर्मीच्या तिन्ही दलांसोबत जी आजची मीटिंग झाली. त्याच्यामध्ये CDS असतील, तिन्ही सेनाप्रमुख असतील, राजनाथ सिंग असतील, अजित डोवाल असतील NSA म्हणून, आणि नरेंद्र मोदी असतील आणि गृहमंत्री देखील असतील अमित शहा, जेणेकरून ज्या वेळेला युद्ध ही सुरू होईल त्यावेळेला आतमधल्या लोकांना कशा प्रकारचं निपटायचं आहे ह्याच्यावरती देखील त्यामध्ये वर्कआउट केलं जाईल किंवा प्लॅन केला जाईल, अशा प्रकारची माहिती समोर येते. आणि शेवटची मीटिंग असेल ज्या दिवशी तुम्हाला ही मीटिंग झालेली समजेल त्या दिवशी असं समजा की पाकिस्तानचा अंत हा जवळ आलेला आहे किंवा पाकिस्तानवरती इतकी मोठी कारवाई होणार आहे की पाकिस्तान सध्या प्रेग्नेंट बाई आहे आणि या प्रेग्नेंट बाईला आता 2-3 मुलं होणार आहेत. बलुचिस्तान असेल, ते पलीकडचं एक पार्ट असेल आणि पाकिस्तान, हे 3 पोरं आता पाकिस्तानला होणार आहेत. हे 3 पोरं आत्ताच होत आहेत का कधी होत आहेत हे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये बघायला मिळेल. पण हे पोरं होताना पाकिस्तानला मात्र प्रचंड त्रास सहन करावा लागणार आहे, कारण ही पोरं सहजी काय होणार नाहीत. ह्याच्यामध्ये भरपूर काहीतरी नुकसान होणार आहे आणि त्याच्यानंतर ही पोरं जन्माला येणार आहेत. शेवटची मीटिंग कोणाची होईल तुम्हाला माहिती आहे? नरेंद्र मोदी असतील आणि पूर्ण कॅबिनेट मंत्र्यांची एक मीटिंग होईल सरकारची त्यांच्या, की आपण अशा प्रकारचा हा निर्णय घेतला आहे, अशा प्रकारचं काय होणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ज्या वेळेला याच्या अगोदर 2 एअर स्ट्राईक झाले आपले, एक सर्जिकल स्ट्राईक झाला आणि एक बालाकोट एअर स्ट्राईक झाला. ह्या दोन्ही वेळेला ज्या काही मीटिंग्स चालायच्या किंवा ज्या काही ह्यांच्या चर्चा चालायच्या ह्या गुप्त मीटिंग असायचे, कॅमेऱ्याच्या आत, कॅमेरा त्या ठिकाणी अलाउड नसायचे आणि सिक्रेट मीटिंग असायचे. आणि सिक्रेट मीटिंग असल्यामुळे हल्ला झाल्यानंतर मग नंतर सांगितलं की अशा प्रकारे घडलं. उरीवर तर एक चित्रपट देखील आला आहे. ह्या सगळ्या प्रकरणामुळे एक महत्त्वाची गोष्ट आता जाणवते की आत्ता सध्या ओपनली या सगळ्या गोष्टी चालू आहेत. ओपनली गोष्टी मी यासाठी बोलतो आहे की दिवसा ढवळ्या सांगून मीटिंग केल्या जात आहेत की आमची या ठिकाणी मीटिंग आहे, आमची या वेळेला मीटिंग आहे, या मीटिंगला कोण लोक हजर असतील, त्या लोकांचं काय पोझिशन असेल आणि किती आमच्या मीटिंग होणार आहेत आणि किती मीटिंगनंतर आमचं फायनल आन्सर असणार आहे की आता आम्ही काय करणार आहे ते. म्हणजे एक स्पष्ट आणि क्लिअर मेसेज आहे पाकिस्तानसाठी की तुम्हाला तर आता सुट्टी नाही. तुम्ही जे भिकारचोटपणा केलेला आहे त्याची तुमची मस्ती जिरवल्याशिवाय तर आता काही भारत सरकारने, इंडियन आर्मी शांत बसणार नाही. कारण पाणी वगैरे बंद झालं ना, हे शॉर्ट टर्मसाठी काही इफेक्टिव्ह होणार नाही, ते लॉंग टर्मसाठी होणार आहे. ज्यावेळेला भारत त्या ठिकाणी एखादं मोठं डॅम बनवेल आणि ते पाकिस्तानला जाणारं पाणी फिरवून त्या डॅममध्ये घेऊन येईल, त्याच्यानंतर पाकिस्तानवरती सगळ्यात जास्त मोठा
पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे, कारण एक डॅम बनवायला भरपूर वेळ लागतो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळं शॉर्ट पिरियडमध्ये आता सध्या पाणी बंद झालं म्हणून पाकिस्तानला काय फरक नाही पडते. परंतु दुसरा ते तर एक छोटे छोटे ट्रेलर होते. येणाऱ्या 48 ते 72 तासामध्ये फार महत्त्वाचे 72 तास आहेत. येणाऱ्या 72 तासामध्ये पाकिस्तानवरती जी काय ॲक्शन घ्यायची ती ह्या 72 तासामध्ये घेतली जाईल. कारण तशा प्रकारचे कारण MIBने जे मिनिस्ट्री ऑफ ब्रॉडकास्टिंगचं आहे ना, मिनिस्ट्री इंडिया ऑफ ब्रॉडकास्टिंगचं काय ते आपली संघटना आहे, संस्था आहे. त्या संस्थेने असं सांगितलेलं आहे की इंडियन आर्मीच्या कुठल्याही मुवमेंट्स सोशल मीडियावरती किंवा न्यूज चॅनलवरती दाखवायच्या नाहीत. म्हणजे इंडियन आर्मी कशाप्रकारे आपले सगळे सामान घेऊन जाते, तिकडून कशाप्रकारे आर्टलरी घेऊन येते, गोळ्या त्यांचं शिफ्टिंग चालू आहे इकडून तिकडं, त्या सगळ्या कुठल्याच गोष्टी दाखवायला मनाई केली होती. ह्या सगळ्या गोष्टी यासाठी होते की पाकिस्तानला हे कळू नये की भारताची तयारी सध्या कुठे. ह्याच्या व्यतिरिक्त उलट पाकिस्तान करतं आहे की पाकिस्ताननं अक्षरशः युद्धाची पूर्ण तयारी पूर्ण करून ठेवल्यासारखं करून ठेवले. एका बाजूनं आर्मी सगळी बॉर्डरवरती लावलेली आहे, सगळ्या बाजूनी त्यांची आर्टलरी सगळे सामान वगैरे सगळं बॉर्डरवरती आणून ठेवले, आणि दुसऱ्या बाजूला इतर देशांशी जाऊन भीक मागते की काहीतरी करा आणि मध्ये पडा आमच्यामध्ये आणि आमच्या दोघांचं आमचं मिटवा, भारताला शांत करा. तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो की पाकिस्तानचे जे 5,000 सैन्याचा विषय होता काल परवाचा, की 5,000 सैन्यांनी राजीनामा दिलेला आहे. ही खरी गोष्ट निघाली की पाकिस्तानच्याच एक सैन्याचं लेटर समोर आलं होतं, ज्यांनी आसिम मुनीरला ते लेटर लिहिलेलं, आणि त्या लेटरमध्ये स्पष्ट प्रमाणात गोष्टी लिहिलेल्या की या सगळ्या गोष्टीमध्ये म्हणजे भारतासोबतचं सध्याचं असणारं युद्धाचं वातावरण, त्याच्यामध्ये पाकिस्तानची असणारी तयारी आणि इतर बलुचिस्तानचा वगैरे विषय असेल किंवा इतर ठिकाणचा विषय असेल, या सगळ्यामध्ये पाकिस्तानच्या आर्मी लोकांना सध्या इंटरेस्ट नाही आहे काम करण्यासाठी किंवा पाकिस्तानसोबत लढण्यासाठी, म्हणून ते सेवेच्या अगोदरच निवृत्त होत आहेत किंवा राजीनामा देऊन तिथून निघाले. पण ते जवळजवळ 500 ते 600 मोठमोठे अधिकारी आणि 3,500 ते 4,000 हे खालचे कॉन्स्टेबल किंवा जे असतात ना खालचे लोक पाक सैन्य, त्यांच्यातले 3,500 ते 4,000 लोकांनी राजीनामा देऊन बाहेर निघाले. अरे एवढी जर यांची फाटते ना तर असल्या गोष्टी करायच्याच नाहीत. दुसरी गोष्ट, काश्मीरचे जे काही लोकल्स, मी मगाशी म्हटलं की लोकल्सच्या सपोर्टशिवाय असं काय होणार नाही. एक महत्त्वाचा व्हिडिओ समोर आला आहे. गुजरातमधला एक व्यक्ती आहे, ज्या व्यक्तीने तो व्हिडिओ बनवलेला. खरं तर तो झिपलाईनवरून ते गेम खेळत होता, वरून खाली येतात त्या तारेवरून, आणि ज्यावेळेला तो तारेवरून खाली येणार होता, सुटणार होता, त्यावेळेला त्यांनी व्हिडिओ सुरू केलेला. त्याच वेळेला एक्झॅक्टली पाठीमागच्या म्हणजे खालच्या पार्टमध्ये, खालच्या एरियामध्ये त्या ठिकाणी फायरिंग सुरू होतं. आणि प्रत्येक गोळीनुसार, मी एक व्हिडिओ तो आहे तो इथं एका बाजूला लावेल, तुम्ही ते बघा व्हिडिओ 2-3 वेळा, की प्रत्येक गोळीनुसार त्या पाठीमागे तो झिप लाईनचा ऑपरेटर आहे, तो ऑपरेटर अल्लाहू अकबर अल्लाहू अकबर अल्लाहू अकबर असं 3 वेळा बोलतो, आणि 3 वेळा त्या ठिकाणी फायरिंग झाली. म्हणजे त्या ऑपरेटरला हे माहिती होतं की त्या ठिकाणी आतंकवादी आलेले आहेत, आतंकवाद्यांनी ते मारायला चालू केलेलं आहे, म्हणून त्या ठिकाणी. कारण कुठला ऑपरेटर एखाद्या झिपलाईनवरून एखाद्या पर्यटकाला सोडताना अल्लाहू अकबर म्हणू शकतो? ह्याचा अर्थ तिथले सगळेच्या सगळे हरामखोर, सगळेच्या म्हणण्यापेक्षा काही हरामखोर हे आतंकवाद्यांना मिळाले होते, मिसळले होते, आणि ह्यांची कंबर मोडल्यासाठी खरं तर त्या ठिकाणी पर्यटनावरती बहिष्कार टाकला पाहिजे काही काळासाठी. बघा, जास्त प्रेम येणार आहेत ना. आता काही लोक बोलतील की अरे मग ते पाकिस्तानवाल्याला तेच पाहिजे होतं की काश्मीरमध्ये पर्यटन येऊ नये, मग तिथलं आवाम सगळी जनता सगळी भीक मागू दे, मग नंतर पाकिस्तान ठिकाणी जाऊन मदत करेल. काही नाही प्रेम वगैरे. जर यांना पर्यटकांबद्दल प्रेम असेल किंवा पर्यटकांबद्दल प्रेम असतं, ते बोलतात की अरे आप हमारे मेहमान हो, ऐसा हो गया वैसा हो गया. अरे जे मूळ निवासी काश्मीरी पंडित होते, ज्यांना तुम्ही हाकलून दिलं, त्यांना आजपर्यंत तुम्ही कधी बोलवलं नाही. त्यांच्यासोबत तुम्ही राहू शकत नाही म्हणून तुम्ही आम्ही हाकलून दिलं त्यांना, रातोरात घरं सोडून पळवून लावलं त्यांना. तुम्ही त्यांना गेल्याला तुम्हाला काय वाटत नाही की ते परत आले पाहिजेत वगैरे काय. परंतु पर्यटक जो बंद झालेला आहे, हा पर्यटक परत आला असं येवा असं जरूर वाटतं तुम्हाला. आणि त्यात आपले ज्ञानचोदे काय लोक इकडचे जे त्याच्यामध्ये भर घालतात की बोलतात की नाही हम काश्मीरी के साथ आहे. अरे ह्या लोकांची मानसिकता अशीच आहे. हे विचार करू नका, सोडू नका की तुम्ही आत्ता हे लोक पैसा यायला लागला म्हणून बंद झाले. त्यातले अर्धे लोक अजून सुधारलेले नाही आहेत. तुम्ही फक्त ते कॅन्डल मार्च यावेळेला काढला ना काश्मीरमध्ये, तो बघा व्हिडिओ. काही हराम करतो पोरं, कॅन्डल तर घेतला आहे, परंतु त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आसुरी आनंद आहे. आणि ह्या लोकांना तुम्ही धंदे देताय आणि हे करताय. बघा, पाठीमागच्या वर्षामध्ये 25 लाख लोक आले होते एका वर्षामध्ये टुरिस्ट काश्मीरमध्ये. या वर्षामध्ये किती आलेलं माहिती आहे? 2.5 कोटी, 10 टाईम प्लस आलेले. आणि प्लस या पूर्ण वर्ष अखेरीसपर्यंत जवळजवळ 3 ते 3.5 कोटी लोक त्या ठिकाणी पर्यटक येऊ शकतात असा अनुमान केला जात होता.
इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जर त्या ठिकाणी व्यवसाय धंदा उपस्थित होत होता, तर ह्या लसणाच्या कांड्यांना काय गरज होती या सगळ्या गोष्टी करायची? त्या ठिकाणी तुम्ही विचार करू शकता, ते 6 आतंकवादी आलेले, हे काय गाड्या घेऊन कार घेऊन नव्हते आले, 24 तास चालून बाय वॉक करून तिथं आलेले, तिथे येऊन राहिलेले, रेकी केलेली. कुठल्या ठिकाणी जास्त पर्यटक असतात, कुठल्या ठिकाणी कमी असतात, कारण तो ग्राउंड खूप मोठा आहे. ह्या सगळ्या गोष्टींची रेकी केली होती. कोणाच्या तरी ते घरी राहिले होते, पाणी पिलं होतं, खाल्लं होतं, खाण्यापिण्याचं सगळ्या गोष्टी त्यांनी सपोर्ट केलेला आहे. माहीत नव्हतं लोकल सपोर्टच्या लोकांना, लोकलच्या लोकांना. याचा अर्थ असा आहे की त्या ठिकाणच्या काही म्हणजे आता तिथं समोर आलंच तपासामध्ये की तिथल्या लोकांकडनं फुल सपोर्ट केला गेला आहे. आणि म्हणून तर त्या ठिकाणी 10 आतंकवाद्यांचे संबंध असणारे घरं हे इंडियन आर्मीने आपले उडवून टाकलेले आहेत. खरं तर भारतासाठी आणि पूर्ण जगासाठी हे 72 तास फार महत्त्वाचे आहेत. कारण ह्या 72 तासामध्ये निर्णय होणार आहे की भारत पाकिस्तानवरती कुठली कारवाई करणार आहे, हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला 72 तासामध्ये कळेल. तुम्हाला काय वाटतं, काश्मीरच्या लोकांना मदत केली पाहिजे पर्यटकांनी त्या ठिकाणी जाऊन, की त्यांच्यावरती बहिष्कार टाकला पाहिजे काही काळासाठी आणि त्यांना ही गोष्ट जाणून दिली पाहिजे की आम्ही जर त्या ठिकाणी यायचं बंद केलं तर तुमची काय अवस्था होऊ शकते? दुसरी गोष्ट, भारताने पाकिस्तानवरती कुठली कारवाई करायला पाहिजे? जे आज लोक बोलत आहेत की नरेंद्र मोदींची आता मजा उडवायला लागलेत, मेमे बनवायला लागलेत, की पाठीमागचे जे व्हिडिओ होते नरेंद्र मोदींचे 2014च्या अगोदर, जे नरेंद्र मोदी बोलत होते की आतंकवादी 4 येतात आणि आपले 100 लोकांना मारून जातात आणि परत आपले भारत इथं ह्या देशाला जाऊन आपलं भीक मागत बसते की आमच्यावरती हल्ला झाला. ह्या गोष्टींचे मेमेच आता बनवतात ते जुने व्हिडिओ काढून. ह्याचा एक लक्षात घ्या, एखाद्या देशासोबत जर युद्ध करायचं असेल तर तेवढी तयारी पण पाहिजे आणि ते युद्ध किती दिवस चालेल त्या सगळ्या गोष्टींची तयारी असायला पाहिजे. आणि ही तयारी त्याची सध्या सुरू आहे. जर केंद्रामध्ये शुकशुकाट आहे, संसदेमध्ये शुकशुकाट आहे, ऑफिसमध्ये शुकशुकाट आहे, सगळे PMOमध्ये, डेफिनेटली याच्या आतमध्ये खूप मोठे धिंगाणे चालू आहेत. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला ते बघायला मिळेल. आर्मीवरती आणि सरकारवरती सध्या विश्वास ठेवायची गरज आहे. बाकीचे हे काँग्रेसचे वगैरे लोक आहेत ना, यांचे फक्त जाऊन तुम्ही स्टेटमेंट बघा काय काय बोलत आहेत ते. तो कर्नाटकचा एक आहे तो काँग्रेसचा नेता, तो बोलतो की पाकिस्तानवरती अटॅक करायची काय गरज आहे. बाकीचे लोक बोलत आहेत की जे झालं ते होऊ द्या, पण इंडियन आर्मी कुठं होती? अरे इंडियन आर्मी काय प्रत्येक व्यक्तीच्या संरक्षण तर देऊ शकत नाही आहे. ह्याचा अर्थ ज्या चुकीच्या लोकांनी काय कामं केलेले त्यांच्यावरती कारवाई करायचीच नाही का? जाऊ द्या, हे कधीच असे स्वतःच्या आईबापाचे नाही झाले, ते आपल्या भारताचे काय होणार आहेत? ह्यांनी स्वतःच्या झालेल्या बापाला बाप नाही म्हटलं, दुसऱ्याला बाप म्हटलं, ते भारताला आई काय म्हणणार आहेत? असं त्यांचा तर इलाज करतीलच, बरोबर वेळेवर ते इलाज होईल त्यांचा. परंतु भारताने पाकिस्तानवरती कोणती कारवाई करायला पाहिजे आणि भारत पाकिस्तानवरती ॲक्शन घेईल का? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. बाकी आपल्या चॅनल अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. जय शिवराय, जय शंभूराजे, जय मल्हार.